नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रस्त्यावर खड्डे की मृत्यूचे सापळे, ठेकेदारांच्या बेजबाबदार कामगिरीचा बळी ठरले युवक। बर्डीपाडा टोलनाक्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा टोलनाक्याजवळ काल सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे महामार्गावरील ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय। दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारी दुचाकी MH41 AJ 3023 महामार्गावरील मोठ्या खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील दोघांचा तोल सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले। या अपघातात स्वप्नील भगवान देवरे वय 38 राहणार उमराणी जिल्हा नाशिक आणि उमेश आनंदा गुंजाळ वय 33 राहणार लोणेर जिल्हा नाशिक हे दोघे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर नॅशनल हायवे रुग्णवाहिका 1033 च्या मदतीने जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते पावसाळा संपूनही महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही। दिवसेंदिवस वाढणारे खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे सापळे ठरत असून अनेक अपघात या ठिकाणी घडले। ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि तातडीने कारवाईची मागणी केली आहे। लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।